निफाड उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा, गरीब रुग्णांचे हाल, पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्याची मागणी। सर्वसामान्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नियमाप्रमाणे मोफत उपचार केले जातात। मात्र उपचारानंतर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागतात। त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। सध्या पावसाळ्याचे वातावरण असून अनेक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत। परंतु अतिमहत्त्वाची लस यासाठी रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही। तिला बाहेरील मेडिकलमधून रुग्णांना खरेदी करायसाठी 500 ते 700 रुपयांपर्यंत त्याची किंमत मोजावी लागते। शहरी व ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे मोलमजुरी करणारी असल्याने ही लस बाहेरून विकत घेणे शक्य होत नाही। सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवरील औषधांसह सलाईनचाही तुटवडा जाणवत आहे। कॅल्शियम टॅब्लेट, कॅल्शियम सिरप बॉटल, पित्ताच्या गोळ्या, वेदनाक्षम मलम यांचा तुटवडा असून रुग्णांचे हाल होत आहेत। जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयातून औषधांचा पुरवठा केला जातो, परंतु जिल्हा रुग्णालयातच पुरेसा साठा शिल्लक नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांवर त्याचा परिणाम होत आहे, असं मत रुग्णालयातील कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आलेलं आहे। नियमित औषधे न मिळाल्यास आजारात गुंतागुंत वाढू शकते आणि रुग्णांची प्रकृती अचानक खराब होण्याचा धोका वाढतो। विशेषतः वृद्ध, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजाराने पीडित रुग्णांसाठी औषधाचा तुटवडा गंभीर ठरू शकतो। शासनाने रुग्णालयांना अपुरा औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून गोरगरीब जनतेचे उपचार घेताना हाल होणार नाहीत। रुग्णालयातच वेळेवर औषधं मिळतील आणि त्यांच्या खिशाला झळ बसणार नाही, अशी मागणी रुग्णालयाकडून केली जात आहे। वरिष्ठ कार्यालयास औषध पुरवठ्याबाबत वारंवार लेखी व मौखिक मागणी केली जात आहे। वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्था जसे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उपलब्ध अतिरिक्त असलेल्या औषधीही मागवली जातात। स्थानिक पुरवठादारांना उपलब्ध निधीमधून औषध खरेदीसाठी पुरवठा आदेश पारित करावा। डॉक्टर राजीव तांभाडे, वैद्यकीय अधीक्षक, निफाड। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।